नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. नमस्कार, जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. युवतीस जीवे मारण्याची धमकी व विनयभंग प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता. इचलकरंजी परिसरातील एका युवतीला जीवे मारण्याची धमकी देणे व विनयभंग केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील आरोपी अमर मोरे यांची इचलकरंजी येथील न्यायालयानं सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात आरोपीच्या वतीनं ॲडव्होकेट लाजिम डी मुजावर यांनी काम पाहिले. फिर्यादीनुसार पीडित युवतीची आरोपी अमर मोरे यांच्याशी ओळख होती. त्यांच्यात मैत्रीचा संबंध असल्याचे नमूद करण्यात आले होते. काही कारणांमुळे युवतीनं आरोपीशी बोलणं व भेटणं बंद केल्याचा राग मनात धरून आरोपीनं तिला फोनवर शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप होता. तसेच मिलेनियम कॅफे येथे जबरदस्तीनं भेटण्यास बोलावून तिच्याशी गैरवर्तन व विनयभंग केल्याची तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय दंडविधानातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून तपास पूर्ण केला व न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. दरम्यान इचलकरंजी येथील न्यायालयात सुनावणी दरम्यान मूळ फिर्यादी तसेच इतर साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. यावेळी फिर्यादी व साक्षीदारांच्या पोलिसांसमोरील जबाबांमध्ये आणि न्यायालयातील साक्षीत अनेक विसंगती आढळून आल्याचे निदर्शनास आले. तसेच आरोपीनं विनयभंग अथवा गैरवर्तन केल्याचे ठोसपणे सिद्ध होऊ शकले नाही. आरोपीच्या वतीनं ॲडव्होकेट लाजिम डी मुजावर यांनी साक्षीदारांची उलटतपासणी घेत प्रभावी युक्तिवाद केला. न्यायालयानं उपलब्ध पुरावे, साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती आणि फिर्यादी पक्षाकडून आरोप सिद्ध करण्यात आलेले अपयश यांचा विचार करून आरोपी अमर मोरे यांची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली. या निकालामुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून न्यायालयाच्या निर्णयाकडे कायदेविषयक वर्तुळाचे लक्ष लागले.